नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबईत बांगलादेशी घुसखोर येतातच कसे? आदित्य ठाकरेंचा भाजपला रोकडा सवाल। प्रशासनाच्या कारभारावर ओढले तासेरे। मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अनधिकृत वास्तव्याचा आणि सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांच्या वास्तव्याच्या प्रकरणावरून भारतीय जनता पक्षावर आणि सध्याच्या प्रशासनावर सडकून टीका केली आहे। मुंबईमध्ये बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरित्या राहत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्र सरकार आणि गृह मंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। प्रसारमाध्यमांशी बोलताना किंवा आपली भूमिका मांडताना आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी उपस्थित केलेला मुख्य मुद्दा म्हणजे देशाच्या सीमांचे संरक्षण करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे। जर देशाच्या सीमा सुरक्षित असतील तर हे बांगलादेशी घुसखोर सीमा ओलांडून थेट मुंबईपर्यंत पोहोचतातच कसे, असा सवाल त्यांनी केला। एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी नागरिक बेकायदेशीररित्या मुंबईत येऊन वस्ती करेपर्यंत तपास यंत्रणा आणि प्रशासन काय करत होते, असा जाब त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे। भाजप नेहमीच राष्ट्रीय सुरक्षा आणि घुसखोरीच्या मुद्द्यावरून राजकारण करत असते, मात्र आता त्यांच्याच सत्ता काळात आणि त्यांच्याच प्रशासकीय कार्यकाळात मुंबईत घुसखोर सापडत आहेत। हे पूर्णपणे सरकारचे आणि यंत्रणेचे अपयश असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली। मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असून केवळ राजकीय फायद्यासाठी या विषयाचा वापर न करता यावर ठोस कृती का झाली नाही, याचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली। यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या माजी महापौरांच्या किंवा स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। संबंधित भागात या अशा प्रकारच्या अनधिकृत हालचाल सुरू असताना स्थानिक नेतृत्वाला त्याची कल्पना कशी आली नाही, यावर त्यांनी बोट ठेवले। सत्ताधाऱ्यांनी केवळ विरोधात असताना आरोप करण्यापेक्षा आता सत्तेत असताना आपली जबाबदारी पार पाडावी आणि मुंबईकरांच्या सुरक्षेशी खेळू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, रायगड।